आजपासून आपण हॉर्टिकल्चरला सुरुवात करत आहेत. तर हॉर्टिकल्चर मधून 2012 पासून आपण प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे स्वीटेस्ट शुगर इन दी फ्रूट. जे काय फ्रूट मध्ये स्वीटेस्ट शुगर असते तर तिला काय बोलतो आपण? फ्रुक्टोज असे बोलतो. त्याचबरोबर पंजेन्सी इन ऑनियन ड्यू टू. जर जो काही आपला कांदा आहे, कांदा आपल्याला तिखट लागतो, तर तो कशामुळे लागतो? तर त्याच्यामध्ये एक कंटेंट प्रेझेंट असतं, ते कोणतं आहे? अलिल प्रोफिलिन डायसल्फाइड. ह्या कंटेंटमुळे काय होतं? आपल्याला त्याची पंजेन्सी लागते, कांदा आपल्याला तिखट लागतो. त्यानंतर कागजी लाईम इज द प्रोपोगेटेड बाय सीड. कागजी लाईम कशाने प्रोपोगेटेड केलं जातं? सीडने प्रोपोगेटेड केलं जातं. त्याचबरोबर करोंडा बिलॉंग्स टू फॅमिली. जे काय करोंडा आहे तर त्याची फॅमिली कोणती आहे? ॲपोसायनस या फॅमिली आहे. त्यानंतर पुसा झिरो एनर्जी कूल चेंबर इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ द इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग. जे काय पुसा झिरो एनर्जी कूल चेंबर आहे तर हे कशाच्या बेसवर आहे? प्रिन्सिपल ऑफ इव्हॅपोरेटिव्ह कुलिंगच्या बेसवर आहे. त्याचबरोबर सायटोप्लाझ्मिक हायब्रिड नोन ॲज दॅन हायब्रिड. जे काही सायटोप्लाझ्मिक हायब्रिड आहे त्यालाच काय बोलतात? हायब्रिड असे बोलतात. त्यानंतर NBAIR हे लोकेटेड कुठं आहे? तर बँगलोर येथे NBAIR लोकेटेड आहे. सायटोकायनिन काय करतं? प्रमोट सेल डिव्हिजन. जे सायटोकायनिनचा रोल आहे तर ते काय करतं? आपले सेल डिव्हिजनला प्रमोट करण्याचं काम कोण करत असतं? सायटोकायनिन करत असतं. त्याचबरोबर फॉर जेली मेकिंग मोस्टली गोवा फ्रूट क्रॉप्स. आपल्याला जे जेली बनवायची आहे तर आपण कोणतं फ्रूट यूज करणार आहे? तर गोवा फ्रुट्स काय करणार आपण यूज करणार आहे. त्यानंतर CFTRI इज लोकेटेड ॲट दी मायसोरे. त्यानंतर नॅशनल रिसर्च सेंटर फॉर द सिट्रस इज लोकेटेड ॲट दी नागपूरला लोकेटेड आहे, कारण नागपूरची संत्रा फेमस आहे. सायकोसेल ट्रिपल सी इज ग्रोथ रिटार्डन. जे ट्रिपल सी आहे, सायकोसेल आहे, हे काय आहे? ग्रोथ रिटार्ड करण्याचं काम करतं. त्यानंतर कोंकण बोल्ड इज द व्हरायटी ऑफ दी करोंडा. जे काय कोंकण बोल्ड आहे तर ही व्हरायटी कशाची आहे? करोंडाची व्हरायटी आहे. शुभांगी इज द व्हरायटी ऑफ कुकुंबर. कुकुंबरची व्हरायटी कोणती? लक्षात ठेवा, शुभांगी. करोंडाची व्हरायटी कोकण बोल्ड. ओके. त्याचबरोबर पॉलिथिन बॅग अर्थन पॉट्स इन नर्सरी कंटेनर. जे काय पॉलिथिन बॅग असेल किंवा अर्थन पॉट्स असेल हे काय आहेत? नर्सरीचे कंटेनर्स आहेत. कारण मोस्टली पॉलिथिन बॅग अर्थन पॉट्स हे कुठं नर्सरीमध्ये यूज केलं जातं. त्यानंतर ग्रीनिंग इन पोटॅटो ड्यू टू सोलॅनिन कंटेंट. तुम्ही पाहत असता कधी कधी की जर टेम्परेचर जर मेंटेन नाही राहिलं, म्हणजेच काय, तुम्ही तुमचा पोटॅटो जो आहे तर तुम्ही किचनमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला जर दिसत असेल तो ग्रीन झालेला असतो. कशामुळे? त्याच्यामुळे कारण की सोलॅनिन कंटेंट त्यामध्ये जर जेव्हा प्रेझेंट होईल त्यावेळेस तो पोटॅटो काय होत असतो? ग्रीन होत असतो. आणि ग्रीन कधी होतो? हे कंटेंट प्रेझेंट केव्हा होतो? ज्या वेळेस स्टोरेजला त्याचं जे काही टेम्परेचर रेंज असते तर ती सतत चेंज होत असते. म्हणजे त्याला जी ऑप्टिमम टेम्परेचर रेंज पाहिजे ती त्याला भेटली नाही तर काय होतं? पोटॅटो ग्रीनिंग होतो. ओके. त्याचबरोबर 2013 मध्ये विचारले कोणते होते? मँगो युज्ड फॉर सलाद. मँगोची कुठली व्हरायटी आहे तर ती सलाडसाठी यूज केली जाते, तर रत्ना. त्याचबरोबर इन फ्रूट क्रॉप बेस्ट मेथड इरिगेशन. जर फ्रूट क्रॉपला काय सगळ्यात बेस्ट मेथड कोणत्या इरिगेशनची? तर रिंग मेथड. रिंग मेथडने काय होतं? झाडाच्या प्रत्येक मुळापर्यंत काय केलं जातं? पाणी पुरवठा केला जातो. म्हणून काय आहे? रिंग मेथड ही फ्रूट क्रॉपसाठी अतिशय बेस्ट मेथड म्हणून मानली जाते. त्यानंतर बॉटॅनिकल नेम ऑफ द टर्मरिक. टर्मरिकचं बॉटॅनिकल नेम विचारलेलं आहे. तर टर्मरिकचं बॉटॅनिकल नेम काय आहे? कुर्कुमा लोंगा. त्याचबरोबर विच व्हरायटी ऑफ द पोटॅटो युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ द फ्रेंच चिप्स. जर अशी पोटॅटोची कोणती व्हरायटी आहे की जे आपल्याला फ्रेंच चिप्स बनवण्यासाठी उपयुक्त ठरते? तर कुफ्री चिप्सोना. त्याचबरोबर प्रिपरेशन ऑफ द चिप्स खोपरी बादशाह. आणि चिप्स बनवण्यासाठी कोणती आहे? खोपरी बादशाह ही व्हरायटी आहे. त्याचबरोबर पिंक बेरी फॉर्मेशन इन डिसऑर्डर इन ग्रेप्स. जे काही पिंक बेरी फॉर्मेशन आहे ही जी काही डिसऑर्डर आहे तर ही कोणत्या क्रॉप्समध्ये दिसून येते? आपल्याला मोस्टली ग्रेप्स क्रॉपमध्ये काय येते? पिंक बेरी फॉर्मेशन ही डिसऑर्डर दिसून येते. त्यानंतर पिकल पर्पज व्हरायटी ऑफ द मँगो. मँगो जे आपण लोणचं बनतो तर लोणचं बनवण्यासाठी मँगोची कुठली व्हरायटीचा आपण वापर केला जातो? तर करेल. त्यानंतर नॅशनल पीपल ऑफ द इंडिया लेमन पीपल. त्यानंतर 2014 चे क्वेश्चन रेड कलर ऑफ द चिली.
रेड कलर ऑफ द चिली इज ड्यू टू कॅप्सॅन्थिन. म्हणजे जो मिरचीला जो काय लाल कलर येतो तर तो कोणत्या कशामुळे येतो तर कॅप्सॅन्थिन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. प्रेझेंट झाल्यानंतर काय होतं रेड कलरची चिली तयार होते. त्याचबरोबर गार्डन स्टाईल इज बेस्ड ऑन टोपोग्राफी लोकेशन अँड प्लेसेस. जे काही स्टाईल आहेत गार्डनचे टाईप आणि स्टाईल हे वेगळे आहेत. तर जे काही गार्डन स्टाईल आहेत हे कशाच्या बेसवर डिपेंड असते तर टोपोग्राफी लोकेशन आणि प्लेसेसच्या वर डिपेंड असतात. त्याचबरोबर रूट प्रोमोटिंग हार्मोन्स कोणता आहे IBA. हा जो काय हार्मोन आहे तर हा काय करतो रूट प्रमोट करण्याचं काम करतो. आणि फॉर रायपनिंग ऑफ द फ्रुट्स आणि फ्रूटला रायपिंग म्हणजे पिकवण्यासाठी कोणता आपण काय यूज करतो तर इथिलीन यूज करतो. त्यानंतर पायरेथरम इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम क्रिसॅन्थेमम. त्यानंतर अँफिमिक्सिस इज अ टाइप्स ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन. अँफिमिक्सिस काय आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. त्याचबरोबर फ्रूट टाइप्स कॅरोट इज द स्किझोस्कार्प. कॅरोटचा फ्रूट टाइप्स कोणता आहे फ्रूट टाइप्स तर स्किझोकार्प. त्यानंतर कॉमन मेथड ऑफ द ड्राईंग फ्लॉवर इज सन ड्राईंग. जी मोस्टली कॉमन केली म्हणजे कॉमन मेथड म्हणजे काय की सगळे शेतकरी मोस्टली ती मेथड यूज करतात. तर ती कोणती आहे फ्लॉवर ड्राय करण्याची तर सन ड्राईंग. सूर्याच्या उन्हामध्ये आपण काय करतो फ्लॉवर ड्राय करायला टाकतो. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे सायटोकायनिन हार्मोन डिले द फेज ऑफ द सेनेसिस. तर सायटोकायनिन हार्मोन काय झाला डिले झाला तर कोणती फेज क्रिएट होते सेनेसिस म्हणजे काय डेथ ऑफ द प्लॅन. 10वा आहे टू प्रिव्हेंट स्प्राउटिंग इन ओनियन मॅलिक हायड्राइड हार्मोन यूज करायचा. जे काही स्प्राउटिंग होतं ओनियन मध्ये तर ते आपल्याला काय करायचं प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कोणता हार्मोन यूज करतो MEH मॅलिक हायड्राझाइड. त्यानंतर रूट ऑफ द खुस प्लांट आर युज्ड इन कूलर. जे काही खुस प्लांटचं रूट्स आहे ते आपण कशासाठी यूज करतो कूलर्स म्हणून यूज करतो. त्यानंतर NBPGR न्यू दिल्ली याचा फुल फॉर्म विचारलाय नॅशनल लेवल द NBPGRचं काय कॅरिड आउट काय काम करतं तर नॅशनल लेवल द कलेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ द प्लांट जेनेटिक रिसोर्सेस इज कॅरिड आउट बाय NBPGR न्यू दिल्ली. त्यानंतर किंग ऑफ द फ्लॉवर कोणता आहे रोज आहे. बॉटॅनिकल नेम ऑफ द पुदिना और मेंथा इज मेंथा सिट्रिटा. त्यानंतर अर्का स्लोक इज द व्हरायटी ऑफ द टोमॅटो रेजिस्टन्स टू बॅक्टेरियल विल्ट. हे काय आहे बॅक्टेरियल विल्ट रेजिस्टन्स व्हरायटी आहे टोमॅटोची अर्का अलोक. त्यानंतर 2015चे काय आहे कुकर बीट्स इन्क्लुडिंग मेलॉन. हे काय आहे डायोसियस आहे. कुकुर बीट्स काय आहे कुकुर बीट्स इन्क्लुडिंग मेलॉन इट इज द डायोसियस प्लांट. त्यानंतर कोकण बोल्ड व्हरायटी पाहिली होती आपण करोंडाची आहे. ऑर्चिड इज प्रोपोगेटेड बाय कटिंग. ऑर्चिड जे आहे तर हे कशाने प्रोपोगेटेड केलं जातं बाय कटिंग. त्यानंतर ग्लॅडिओलस इज प्रोपोगेटेड बाय दी कॉर्म्स. ग्लॅडिओरस कशाने प्रोपोगेटेड केलं जातं बाय कॉर्म्स. त्यानंतर कागजी लाईम कशाने प्रोपोगेटेड केलं जातं सीडने. पुसानान्ना इज द व्हरायटी ऑफ दी पपाया. त्याचबरोबर स्पॉन्जी टिश्यू कशामध्ये प्रॉब्लेम येतो कोणत्या मँगोच्या व्हरायटीमध्ये स्पॉन्जी टिश्यूचा प्रॉब्लेम येतो तर अल्फान्सो मध्ये काय असतो म्हणजे आपला हापूस आंबा जो असतो तर त्याच्यामध्ये काय स्पॉन्जी टिश्यूचा प्रॉब्लेम्स असतो. त्यानंतर इन महाराष्ट्र ग्रेप्स आर प्रून ट्वाइस इन अ इयर. महाराष्ट्रामध्ये ग्रेपचं जे काही प्रुनिंग असतं ते कधी कधी केलं जातं ट्वाइस इन अ इयर केलं जातं. त्यानंतर लिची प्रोडक्शन इन हायर लिची प्रोडक्शन कुठं आहे बिहारमध्ये आहे. त्यानंतर म्युडू ऑर्चर्ड इज प्रॅक्टायसेस इन गोवा. रेड कलर इन कॅरेट ड्यू टू अँथोसायनिन. जे काही कॅरेट मध्ये रेड कलर असतो तो कशामुळे असतो अँथोसायनिन मध्ये असतो. त्याचबरोबर कुर्कुमा इज प्रेझेंट इन टर्मरिक. टर्मरिक मध्ये काय कोणता कंटेंट प्रेझेंट असतो तर कुर्कुमा प्रेझेंट असतो. कुर्कुमा लोंगा इज द बॉटॅनिकल नेम काय आहे टर्मरिकचं काय बॉटॅनिकल नेम आहे. त्यानंतर पंजेन्सी इन जिंजर ड्यू टू जिंजीरॉन. जे काय जिंजर मध्ये पंजेन्सी असते तर ते कशामुळे असते जिंजीरॉनमुळे असते. त्यानंतर प्रिकॉसर ऑफ द व्हिटॅमिन ए प्रेझेंट इन पपाया. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोपोगेटेड बाय ग्राफ्टिंग. कोकोनट मध्ये ग्राफ्टिंग केली जाते का नाही. अरेकानट मध्ये नाही. डेट पाम मध्ये पण नाही. तर याचं उत्तर काय आहे नन ऑफ द धिस. त्यानंतर डॉलर अर्नर क्रॉप इन इंडिया. इंडिया मधलं डॉलर अर्नर क्रॉप्स आपण कोणत्या क्रॉपला बोलतो तर कॅश्यूला आपण काय बोलतो डॉलर अर्नर क्रॉप्स असे बोलतो.
त्यानंतर आयसोलेशन डिस्टन्स ऑफ द सर्टिफाईड सीड इन हायब्रिड सीड प्रोग्राम ऑफ टोमॅटो इज 25 मीटर. काय आहे? 25 मीटर आहे. त्यानंतर ऍडिशन ऑफ द अरोमा अँड फ्लेवर बाय क्युरिंग इन डन. ऍडिशन ऑफ द अरोमा अँड फ्लेवर बाय क्युरिंग इन डन इन कोणत्या याच्यामध्ये करतो आपण? टोबॅको मध्ये करतो. त्यानंतर विंटर सीजन क्रॉप कोणता आहे? कॉलीफ्लॉवर आहे. ऑक्झॅलिक ऍसिड इन लिफी व्हेजिटेबल्स. ऑक्झॅलिक ऍसिड कशामध्ये प्रेझेंट असतं? तर लिफी व्हेजिटेबल मध्ये कोणतं ऍसिड प्रेझेंट असतं? ऑक्झॅलिक ऍसिड प्रेझेंट असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 2015 पर्यंतचे क्वेश्चन पाहिले. इथून पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.